गुड मॉर्निंग गाइज. आता आम्ही लेमध्ये आहेत. आमची आता तयारी वगैरह झालीत. आता इथून आम्ही आता पँगॉन्गला जाणार आहेत. पण इथं आमच्या हॉटेलच्या समोर एक झाड आहे. भाई किसका कौन सा झाड़ है? सेब का पेड़ सर. सेब का पेड़ है ना जी. अभी इसको सेब कब आएगा? अभी तो फ्लावरिंग तो हो गया इसको. अब सर ये फूल गिरेगा उसके बाद सेब आ जाएगा. अच्छा, अभी कितना टाइम जाएगा? एक डेढ़ महीना. साल में एक ही बार आता है. एकदम भरला है ना भैया. एक पेड़ में कितना आएगा? 50 का. अब ये कौन सा वैरायटी मालूम है? कौन सा है? कश्मीर है, शिमला है. चलो चलेगा. चलो निकलते हैं. हम भी मिलते रहेंगे. जन्मों के साथ होऊ शकता. हे आपल्यासाठी तिथं मेहनतीसाठी इथं थांबले ते. आणि जसे जिथे लाईन स्टँड झाली ना तर तिथे ते आपला रस्ता क्लिअर करतात. आणि रस्त्यावर बघू शकता एकदम थोडासा पण माती आणि दगड येऊन दिला नाही. तसा आला की तसं साफ करतात ते. त्याच्यामुळे आहे ना रस्ता एकदम क्लीन आणि एकदम टापटीप आहे. पँगॉन्ग फक्त 90 आहे. थंड क्लायमेट वाट. अशा प्रकारे आता आम्ही घाट उतरलो. आता खाली आलोय. आणि इथं जो बर्फाचा वितळून आलेलं पाणी आहे इथं राईट साईडला झालेला आहे, होल्ड झालेला आहे. पण तो पण बर्फ झालेला आहे. एवढा टेम्परेचर इथं मायनसमध्ये वाटतं. पण आता जरा नॉर्मल झालेला आहे कारण का ऊन आलेलं आहे त्याच्यामुळं. पूर्ण असा बर्फ झालेला दिसतोय. बघू शकता तिथं अख्खा पाणी जमा होऊन त्याच्यावर बर्फ झालाय. अख्खा लेकच तो बर्फाचा झालेला आहे. हा तर त्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे. आणि बर्फाची लेअर चढून वरती बर्फ पण आलेला आहे. इथं थोड्या टायमापुरती लाईन साईड झालेली दिसते वाटतं. साईडला काढून घेतलं जाऊ दे नंतर ऑटो काम चालू आहे. इथं बनवतात दगड पडलो आपण. घाट उतरून आता आपल्याला एकदम सरळ आणि एकदम भारी रोड लागलेला आहे. एकदम मजा जन्नत आहे रोडवर. पण व्ह्यूज भारी आहे रे. व्ह्यूज पण बघा भारी आहे. जिथं जायला तिथं लोकेशनच भारी आहे. सोलरच्या लाईटी वगैरे आहेत तिथं. फुल डेव्हलप झालाय. पण रोडवर पण एक खड्डा नाही. पण अशा प्रकारे पोहोचलो आम्ही पँगॉन्गला. जय बादशाह. आमिर खानची करण्याची बघते तो कुठे आहे. किती भाव काय चल बस झाला फोटोग्राफर. आता ना डोकं दुखत का? गाडी नव्हतं तर डोकं दुखत होता. झोप येत होती. फोटो करायची आता कशी झाली बघू. आपलं लहानपणीचं गेम चिप्पी पाण्यावर आलं. बघू आता किती डब्बा झालं. काही ना होता तुझा. आता बघ चार गेले. आता आम्ही तर पँगॉन्गला आलोय. पँगॉन्गला इथं आपल्या महाराजांची स्मारक आहे. स्मारक बघून इथं मनाला एकदम खुश झालोय मी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. झाली तयारी. आता चाललो आम्ही मॉनेस्ट्री बघायला. मॉनेस्ट्री बघून नंतर मग आम्ही बघू कारगिलला. आता निघतोय. आज भरपूर जरा रेस्ट पण भरपूर गेली. आज 12 वाजता निघतो. आता भरपूर टाइम झालाय तर निघू. अरे अक्षय निघ ना लवकर. किती टाइम लागला? 12 वाजलं.
मग किती गोव्याला चालले बोलतो हा मग ते गोव्याला झाले काय. आता आम्ही चाललोय लेह मधली मॉनेस्ट्री बघायला. आमच्या इथून 8 ते 10 किलोमीटर आहे. आता निघलोय तिथं गेलं बघू कशी मॉनेस्ट्री आहे काय कसं काय दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. आता मॉनेस्ट्रीची कमानी आलेली आहे. आता इथून आपण एंटर होतोय. इथून रोड वगैरे मस्त बनवल्यात आणि वरती आहे आपली मॉनेस्ट्री. बघू आता वरपर्यंत गाडी जाते का नाही जाते का माहित नाही. बघू आता रस्ता भेटलाय त्यानुसार आपण चाललोय वरती. आता तिस्की मॉनेस्ट्री मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे आणि त्या आता आम्ही इथं पार्किंग केली गाडी आणि आता एंट्री केलेली आहे. इथं पर पर्सन 50 रुपीज चार्ज आहे प्रत्येकाचा एंट्रीचा. यांच्या कमानी लय भारी आहेत. कुठला महिना झालो रे नाही बोलत नाही. गाडीतली बघली कसली होती बघ ना कसला आहे शिंगाचा. यो बघ यो बघ कारण एक पिलट आले गाडी म्हणजे आपण आपण जर पाडले मारला तो घेऊन चालले मी याला वाटतो. आता आर्मीच्या गाड्या गेल्यात. आम्हाला आता सोडला नाही. इथं मतायन म्हणून चेकपोस्ट होता तिथून आम्हाला रात्र झाली म्हणून आम्हाला सोडला नाही. म्हणून आता तिथून आम्ही त्या बॉर्डर पासून चेकपोस्ट पासून 2 किलोमीटर पाठीमागे आलोय आणि इथं स्टे घेतलाय. मॉनेस्ट्रीवरून निघलो पण जास्त ब्लॉग बनवलं नाही कारण का रनिंग जास्ती होती. आम्हाला रनिंग जास्ती करायची होती. कमीत कमी आम्हाला अमृतसरला जायचं होतं कारगिल पासून. पण इथं आम्हाला चेकपोस्ट लागला. चेकपोस्ट पासून आम्हाला सोडला नाही त्याच्यामुळे आता इथं स्टे करतोय. तर बघू उद्या सकाळी थंडी भरपूर आहे. बघू चला उद्या बघू. प्रवास करायचा होता म्हणून आम्ही पार्सल घेऊन निघलो होतो पण आम्हाला चिकन 2 पीस पण आम्हाला तिथून पाठवलं नाही म्हणून आम्ही इथं स्टे करतोय. आता बघू सकाळी जाऊ आता.